11 या दोन संघादरम्यान ईगल 11 टीम म्हणजे साहिल शेखच्या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. आणि दोन्ही टीमला विनंती असेल सामना लगेच सुरुवात करायची. सामना 2 षटकांचा आहे. गोलंदाजी करणारी मोबिनचा संघ. मोबिन, एक गोष्ट ध्यानात असू द्या, पहिली बॉलिंग तुम्हाला करायची आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग तुम्हाला करायची. अंधार जास्त होणार नाही याकरिता आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आणि सामन्याला सुरुवात करायची. नक्कीच लवू, मी अगोदर सांगितलं त्याला 2 ओव्हर तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. अंधार तुम्हालाच होणार, म्हणून तुम्ही स्पीड अप करा लवकर. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा MPL धमाका 2025 मोहल्ला प्रीमियर लीग. खरं तर या स्पर्धेचे तिसरं पर्व तुम्हाला 2025 मध्ये पाहायला मिळतंय आणि दोन संघादरम्यान खरं तर विजेता आणि उपविजेत्यासाठी खरं तर लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. ईगल 11 बनाम अमन एंटरप्राइजेस 11 या दोन संघादरम्यान. चला मुन्ना थोडं सहकार्य, समोर थोडासा शांतता ठेवा प्लीज. फायनलचा सामना आहे, थोडीशी शांतता ठेवा. तुम्हाला काही बोलायचं असेल थोडंसं व्यासपीठाच्या बाजूला व्हा, बोलू शकता. थोडीशी शांतता ठेवा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ड्राईव्ह केला ऑन साइडला, भरपूर चांगला फटका अलांग द कार्पेट आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. रजाक आणि साहिल ही सलामीची जोडी. ईगल 11 या टीम कडनं टॉस जिंकला बॅटिंग करण्याची. खरं तर त्याने निर्णय घेतला पहिल्या डावामध्ये, कारण का संध्याकाळचं सत्र आहे. मेराज थोडा एक इनिंग लिख ना, फायनल आहे फायनल. संध्याकाळचं सत्र आहे, अंधाराचं सावट. नक्की सेकंड इनिंगला पाहायला षटकाराच्या मदतीनं 8 धावा मध्ये वसूल आहे. मेगा फायनलचा सामना आहे, अगदी सामना 2 षटकांचा. चला चेंडूची पूर्तता करायची. आयोजन कमिटी मेंबर आपण सतर्क राहायचं आहे. जेव्हा चेंडू हरवला जाईल चेंडू नवीन द्यायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये. जरा शांत ठेवा समोर. तिसरा अंपायर, येस, तिसऱ्या पंचांची इथे डिमांड केली आहे. जरा शांतता घ्या. तिसरा पंच तुम्ही डिसिजन द्यायचा आहे. तुम्ही मेन पंच आहेत, तुम्ही डिसिजन द्या. लास्ट मोमेंट आहे मुन्ना, लास्ट मोमेंट आहे, त्यामुळे थोडासा आयोजन कमिटी सहकार्य करा. अरे आमची वडू नका जरा प्लीज. तिसऱ्या पंचांची डिमांड केली आहे. यू मे डीजे थोडासा माईकचा आवाज थोडासा कमी करा. चला आवाज थोडासा कमी ठेवायचा माईकचा. माईकचा आवाज थोडासा कमी आहे. ओके का पंच? ठीक आहे, थँक्यू. पंच, आपल्याला जर असा वाटला का हा गोलंदाज शैली त्याची याची आहे थर्ड अंपायर. हा आता अशफाक बघ. नाही लाईव्ह मध्ये बघू. अशफाक शेख तुझा ते थर्ड अंपायरचे पंच आमच्या अशफाकचे जातात आहेत. ओके चला तिसऱ्या पंचांची डिमांड केली आणि तिसरे पंच अशफाक शेख. खरं तर हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये खरं तर तिसरे न्यायाधीश तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. चला आपण जास्त हल्लाबोल करायचा नाहीये. विनंती असेल, मेगा फायनलचा सामना अगदी मोहल्ला प्रीमियर लीगचं खरं तर 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षामध्ये नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे ईगल 11 संघ साहिल शेखचा, तर दुसरीकडे अमन एंटरप्राइजेस 11 मोबिन शेखचा संघ. 2 या संघ नायकामध्ये ही खरं तर गोलंदाज तैयार है. समीर
चेंडूची पैकी अगदी खराब राहिली गेली आहे. समीरच्या 2 धाव्याने खातं उघडलं गेलंय. सांघिक कोट्यामध्ये धावा डबल डिजिटला तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थात 10 धावा धाव फलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अगदी सामना रोमहर्षक विजेतेपदासाठी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. समीर आडव्या त्याला बॅकअप नाही राहिला आणि चौकार समीरच्या बॅटनं धावा धाव फलकावरती 14 लागतील. चला स्पीडअप करा प्लीज. आतिक शेख स्पीडअप कर. सेकंड बॅटिंग आपल्यालाच करायची आहे प्लीज. 5 चेंडू मध्ये 14 धावा आल्यात. समीर उर्फ पॉन्टिंग अगदी चांगली फलंदाजी पॉन्टिंग कडनं. ड्राईव्ह भरपूर चांगला. अलाइन द कार्पेट दुसरीचा प्रयत्न होईल. यस इथे केला जातोय. समीर बाद होईल का इथे. समीरची विकेट डायरेक्ट हिट केलाय. अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो फेकला गेलाय आणि चांगले कलेक्शन फलंदाज समीर उर्फ पॉन्टिंगला इथे मात्र दुसऱ्या धावेकरिता बाद व्हावं लागेल. चला चला सेकंड ओव्हर चालू करा. टीम मीटिंग नकोय. सेकंड 1 ओव्हर शतक संपलेला आहे. लवकर सामन्याला सुरुवात करा प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धाव फलकावरती गडी बाद झाल्या. अगदी 2 फलंदाज रजाक आणि समीर. साहिलला स्ट्राईक आली नाहीये. अंतिमच्या षटकामध्ये साहिल स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या जोडीला नवीन फलंदाज नासिर. नासिर आलेत. खरं तर 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी तयार आहेत. समोर साहिल शेख संघनायक. अगदी ईगल 11 टीमचा टॉस जिंकला आणि लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय. संध्याकाळचं सत्र आणि दुसरीकडे अगदी अमन एंटरप्राइजेसचा संघनायक मोबिन. टॅपिंग क्रिकेट एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल. यास इथे मात्र दोन्ही फलंदाज तयार. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी पलटण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु नाकार आलाय खरं तर नासिर कडनं आणि 2च धावा पाहायला मिळतील. दोन धावा आल्यात. 17 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकर एंडा साहिल. फटका चांगला. संगणा चांगला प्रयत्न करतो. चला चेंडू द्यायचा आहे. चेंडू आलाय. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. षटकाराच्या मदतीनं 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. शटअप लाईनचा चेंडू होता. अगदी इथे जमलं नाहीये साईडला हा चेंडू खेळण्याकरिता. चेंडू डॉट आलाय. हे चांगलं कमबॅक राहिलं मुबिन कडनं. मुबिन हा एक चांगला खेळाडू आहे खरं तर अमन एंटरप्राइजेस 11 टीम कडनं आणि त्याच्या नेतृत्वामध्ये हा संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचलाय. बॅटची आणि कॅच ड्रॉप. एकच धाव. एक मोठी विकेट होती खरं तर एसटी रक्षकानं मी म्हणेल तिथे धावायचंच नव्हतं. त्याला बॅकअप जो होता शॉर्ट फाईन लेगला त्याच्या हाताकडे झेल होता. त्याला इझी झाला असता परंतु एसटी रक्षकाने उत्साह निर्माण केला आणि झेल ड्रॉप झालाय. 1 धावेच्या मदतीनं 24 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्रायकर एंडला नासिर आहे. नासिरला इथे आक्रमण करावंच लागेल. पर्याय नाही आहे. फटका भरपूर चांगला. इथे थांबावं लागेल. साहिलला माहित आहे की इथे तिसरी धाव गड्या रिक्स होईल. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात 26 आणि ईगल 11 आपण तयार राहायचंय कारण का शेवटचा चेंडू आहे. लगेच फिल्डिंग साठी जायचं आहे. अगदी खराब चेंडू होता. भरपूर खराब होता चेंडू. इथे मोठा फटका यायला हवा होता. घडलं नाही. या चेंडूवरती धावी होणार नाहीये. चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावा धाव फलकावरती 26 आणि 27 ची गरज. नक्की क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. ईगल 11 आपले फिल्डर लवकर ग्राउंड मध्ये पाठवा. रज्जाक फटाफट स्पीडअप करो. रज्जाक फटाफट स्पीडअप करो. साहिल आपलं क्षेत्रक्षण लावून घ्या आणि मोबिन शेख आपले फलंदाजे जे बॅट्समॅन आहेत ते लवकर मैदानात पाठवा. बॉल इथूनच द्या.
कारण हा मेगा फायनलचा सामना आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये धावा झाले ते 27 धावाचा टार्गेट आहे. तर 13.5 याच्या सरासरीने धावा करायला लागतील ते अमन एंटरप्राइजेस संघाला. तर 2 ओव्हरचा सामना संपलेला आहे. 2 ओव्हरच्या संपल्यानंतर धावसंख्या आलेली ती 27 धावाचं आव्हान आहे. स्पीडअप करायचं आहे लवकर. 6:10 झालेले आहेत. लवकर इम्तियाज आणि मुबीनची जोडी जातोय तो फलंदाजीसाठी. चला साहिल क्षेत्ररक्षण सजून घ्या. साहिल सहकार्य करायचं आहे. अगदी निर्णायक क्षण आहे या सामन्याचा आणि या स्पर्धेचा. विजेता आणि उपविजेता खरं तर या सामन्यानंतर आपल्याला इथे कन्फर्म केलं जाईल की या स्पर्धेतील अगदी मोहल्ला प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वातील विजेता संघ कुठला असेल. एकीकडे ईगल 11 साहिल शेखचा संघ असेल तर दुसरीकडे अमन एंटरप्राइजेस 11 त्या संघाचा संघनायक मोबिन शेख. अगदी या 2 संघनायकांना अगदी आपल्या संघाला या विजेतेपदासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत खरं तर आणून ठेवलंय. परंतु अंतिमच्या क्षणामध्ये कोण या निर्णायक क्षणी विजयाचा झेंडा आपल्या बाजूला रोवण्याचा प्रयत्न करेल यासाठी तर खरं ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. मोबिन आणि इम्तियाज ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोबिन खरं तर या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली फलंदाजी राहिली. कालचा दिवसही त्याने गाजवला. आजच्या दिवसामध्ये अगदी 2 सामने भरपूर चांगली बॅटिंग राहिले मोबिनचे. आणि या शेवटच्या निर्णायक क्षणामध्ये मोबिनच्या बॅटने दावा बरसतील का हाही प्रश्नचिन्ह इथे निर्माण केला जाईल. संध्याकाळचं सत्र आहे. अंधुक प्रकाशामध्ये हे सामना इथे खेळवला जातोय. मोहल्ला प्रीमियर लीगचं सीझन 3 तुम्हाला पाहायला मिळतोय. 2025चं पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा वावंजेच्या नगरीमध्ये सजला जातोय. मोहल्ला प्रीमियर लीगचा धमाका 2025 पर्व 3 पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना थरार चित्त थरारक सामना. अगदी 12 चेंडू 27 ची गरज. 13.50 ची सरासरी गाठायची आहे. आणि 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये मोबिन आणि इम्तियाज. स्ट्रायकर एंडला मोबिन तर एकीकडे गोलंदाज साहिल शेख तयार. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. स्विच इट करायचा होता. चेंडू डॉट आलाय. चेंडू जसा डॉट जाईल तसा बॅटिंग करणाऱ्या अमन एंटरप्राइजेस 11 टीम वरती प्रेशर इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. कारण काय उत्तरार्ध आहे. उत्तरार्धामध्ये तुम्हाला डॉट चेंडू विकेट आले तर जरूर बॅटिंग वरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज साहिलचा तयार असेल दुसरा चेंडू. व्हेरिएशन होता. पीक केलाय. अगदी जलद गतीनं एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे चौकार. चौकाराने खरं तर मोबिननं आपलं आणि संघाचं खातं उघडलं गेलंय. जरूर पहिला चेंडू त्यानं पाहिलं गेलं की कशा पद्धतीने असेल. परंतु तिथे आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू निर्धार आलाय. त्याच्यानंतर ओव्हर पिच लाईन होती. अगदी शफल झाल्या ऑफस्टिकच्या बाहेर मोबिन. आणि त्याच्यानंतर खरं तर स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला चौकार दाखवलाय. अजून 23 ची गरज आहे. 27 हव्या होत्या. एज लागली का एज लागली का. अगदी संध्याकाळचं सत्र आहे. पंचांवरती भरपूर प्रेशर असेल या सामन्याचा. कारण का अंधुक प्रकाशामध्ये हा सामना चालू आहे. कुठे एज लागेल आवाज येईल ना येईल त्याची दाट शक्यता इथे वर्तवली जाईल. आणि टेक्निकल डिपार्टमेंट ही आमचं तयार आहे. बॅटची अगदी महत्वाची विकेट होती. मोबिन सारख्या फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी आली होती. नक्कीच लऊ चान्स होती. क्षेत्ररक्षकाला जर झेल घेतला असता तर मॅच मध्ये मजा आली असती. कारण चौकारी नसता गेला तर मॅच मध्ये भरपूर मजा आली असती. यस महत्वाची विकेट होती. व्हॅल्युएबल विकेट होती या मेगा फायनलची. आणि साहिलला ते माहित आहे मोबिनची विकेट आहे तोपर्यंत विजय. आणि मोबिन ही लढाई चेंडू आहे कुठे कोणालाच माहित नाहीये. आणि झेल ड्रॉप येते. अगदी व्यासपीठावरनं नजरेमध्ये चेंडू आलाच नाही की चेंडू आहे कुठे. 2 चेंडूवरती 2 जीवनदान आहेत.
10 धावा धावफलकावरती. 5 चेंडू समाप्त झाले. 10 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज तयार आहे. अंतिमचा चेंडू चपराक चांगले. अगदी फेकी चुकीच्या एंडला राहिली गेल्या आणि 2 धावा पूर्ण. धाव फलकावरती 12. समीकरण आता खरं तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल 15 धाव्यांचं. तर राहू नक्कीच साहिल यांनी एका शतकामध्ये 12 धावा दिलेल्या आहेत आणि आता गोलंदाजीसाठी आलेत त्यांचे वडील गणेश शेख. 15 धावा डिपेंड करायचे आहेत. काय सांगू शकतो लहू? यस, अगदी चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये गणेश शेख मुळे तर खरं तर हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. अगदी मागच्या मॅच मध्ये साहिलनं 19 धावा खर्च केल्या होत्या आणि गणेश शेखनं 3 धावा. तर आमचे पाहुणे मुसा शेख यांचं आगमन होत आहे. तर आमचे स्टार 11 क्रिकेट क्लब आयोजित मोहल्ला प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्या सहर्षे स्वागत आहे. ओटू लहू. मोस्ट वेलकम. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी उपलब्ध झाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करूया आपण. तर मी मकबूल चाचा विनंती करतो. चाचा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान यायचं आहे. मकबूल चाचा या. सर्व पाहुण्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यायचं आहे. गणेश शेख तयार आहेत. 6 चेंडू 15 धावा वाचवायचे आहेत. स्ट्रायकर एंडला इम्तियाज पहिला चेंडू सामोरं जाईल. 6 चेंडू ना स्ट्रायकर एंडला काय करामत करेल अंतिम षटकामध्ये. येस, इथे पंचांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धाव अजून इम्तियाज कडे वेळ आहे. 6 चेंडू शिल्लक 14 ची गरज. रोमहर्षक चित्त दरारक सामना मेगा फायनलचा. चेंडू डॉट मध्ये गणेश शेखने कमबॅक केला होता. 7 चेंडू मध्ये 15 धावाची गरज होती. पण साहिल शेख त्यांचा मुलगा आहे. त्यांनी आपल्या वडिलांवर 100% भरोसा ठेवला आणि ओव्हर त्यांना दिलेली आहे. येस, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि खरं तर अनुभवाचे बोल साहिलने आपल्या वडिलांकडनं घेतला. फुलटॉप फुलटॉस बॉल होता लहू आणि तोफा दिलेला आणि दोन्ही हातांनी कबूल केला ते इम्तियाजनी. चांगला फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय तो षटकार. धाव फलकावरती 19 लागल्या गेल्यात. म्हणजे अजून 8 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत इथून 5. विजयाची चेंडू शिल्लक आहेत 4 आणि गरज आहे इथे मात्र 8 धावेंची. 4 चेंडू 8 धावेंची गरज. गणेश शेखचा अनुभव पणाला लावेल का समोर. आणि समीर चुकी करतो. एंडला मूवी चेंडू मध्ये 5 धावेची चुका करतोय. वारंवार चुका करतो. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशा चुका घडल्या. त्या चुकांवरती अमन एंटरप्राइजेस 11 टीमना मेगा फायनलचा प्रवास गाठला गेलाय आणि याही मॅच मध्ये तसंच घडतंय. समोरील टीम चुका करते आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 ची गरज. सामना रोमहर्षक आहे. मोबिन आहे स्ट्रायकर एंडला. कदाचित मुन्ना या बॉल वरती सामना फिनिश होऊ शकतो. काय मॅच आले लहू. खरोखर एक मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये ही अशी मॅच आणि एवढं प्रेक्षक आणि 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पाहूया काय करतोय तो गणेश शेख आपल्या प्रेक्षकांची अल्लोड गर्दी. एमपीएल धमाका पाहायला मिळेल. सामना क्लोज एन्काउंटर मुन्ना पाहायला मिळेल कारण का चेंडू शिल्लक 2. मी म्हणेल मोबिनचा रिव्हर्सचा फटका. इथे टर्न होईल का सामना. जर इथे विकेट मिळाली तर अंतिमच्या चेंडूवरती चौकार आणि नवीन फलंदाज येईल. खरं तर ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात आणि याला तर म्हटलं जातं मोहल्ला प्रीमियर लीग धमाका.
हा तुम्हाला पाहायला मिळतोय। अगदी तिसऱ्या पर्वामध्ये काय रोमहर्षक प्रेक्षकांची मुन्ना अल्लोट गर्दी आहे। अगदी संध्याकाळचे 6:30 वाजायला आलेत तरी कुठल्या प्रेक्षकाला घरी जावंसं वाटत नाही, कारण का